सांगलीच्या इतिहासात नामवंत पुढाऱ्यांनी गाजलेल्या सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपच्या गोपीचंद पडळकर या नेत्यानं जोरदार एंट्री मारली आहे। सांगली जिल्हा परिषदेची अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडला। गोपीचंद पडळकरांनी प्रचाराचा नारळ फोडत संपूर्ण आटपाडी तालुका पिंजून काढला। त्यात पडळकरांनी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र अण्णांसोबत आघाडी घेत तालुका संपूर्ण भाजपमय करून टाकला। त्यात त्यांचे बंधू मोठ्या मतांनी निवडून आले। गोपीचंद पडळकरांनी इतकी वर्ष केलेल्या संघर्षाची जनतेनं त्यांना पाठिंबा देत मोठा विश्वास त्यांच्या पाठीशी उभा केलाय। ते SBN मराठीशी बोलत असताना म्हणाले की हा माझा एकट्याचा विजय नसून संपूर्ण भाजप पक्षाचा विजय आणि भाजप प्रेमींचा विजय आहे। सांगली जिल्हा परिषदमध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत आघाडी या सर्वांचा आणि अजितराव घोरपडे सरकारांच्या सर्व सदस्यांच्यामुळं आज भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून माननीय संग्रामसिंह देशमुख हे आज विराजमान झालेले आहेत आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास भैया बाबर यांची नियुक्ती झालेली आहे। राज्यामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवणारे कोट्यावधी आता मतदार आहेत। आम्ही जनतेची गाऱ्हाणी सरकार दरबारी मांडल्या आणि त्याचं श्रेय जनतेनं आम्हाला दिलं। आजपर्यंत जे गाजलेले नेते या दली असताना काही प्रश्न सुटले नाहीत, ते सोडवल्याशिवाय आता गप्प बसणार नाही असं देखील ते पुढे बोलताना म्हणाले। त्यांनी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर यांचं देखील अभिनंदन केलं। आणि त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे खासदार, आमदार आणि कार्यकर्ते यांनी जे गेल्या 2.5 वर्षापासून माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांत दादा यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये जो विकास केला, या जिल्ह्यातल्या लोकांच्या गाऱ्हाणी आहेत ती सरकार दरबारी मांडण्याचा प्रयत्न इथल्या पदाधिकाऱ्यांनी केला आणि त्याचाच एक रिझल्ट म्हणून या जिल्हा परिषदमध्ये 9 तरुण उमेदवार सगळे निवडून आलेले आहेत। 2-3 उमेदवार सोडले तर सर्व उमेदवार 40च्या आतले आहेत आणि ही जिल्हा परिषद अनेक नामवंत लोकांनी गाजवलेली आहे आणि त्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकतोय ह्याचं सर्वस्वी समाधान आम्हाला आहे। SBN मराठीसाठी समाधान सरगर, सांगली।